नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 16 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. 48वे आशियान शिखर परिषद 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे फिलिपिन्स. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर फिलिपिन्स या देशामध्ये 48व्या आशियान शिखर परिषद 2026चे आयोजन करण्यात आलेले आहे. ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो बघा, 48व्या आशियान शिखर परिषद 2026चे आयोजन हे फिलिपिन्स या देशामध्ये करण्यात आले आहे. आणि बघा, ही जी शिखर परिषद आहे ती 6 ते 8 मे 2026 दरम्यान फिलिपिन्समधील सेबू प्रांतामध्ये आयोजित करण्यात आली होती. याचे अध्यक्षपद जे आहे फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांनी भूषवले आहे. तर बघा, याचा मुख्य विषय होता, या शिखर परिषदेचा मुख्य थीम होती बघा, नेव्हिगेटिंग आवर फ्युचर टुगेदर. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, महत्त्वाचे मुद्दे परिषदेमध्ये प्रामुख्याने मध्य पूर्वेतील म्हणजेच मिडल ईस्टमधील संकट, ऊर्जा, अन्न सुरक्षा आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने धोरणात्मक चर्चा करण्यात आली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, 5व्यांदा पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर बघा, त्यांचं नाव आहे एन रंगास्वामी. तर एन रंगास्वामी हे 5व्यांदा पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, एन रंगास्वामी हे 5व्यांदा पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनले आहेत. आणि मे 2026मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच NDAने बहुमत मिळाल्यानंतर 13 मे 2026 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, तर प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश कोण बनेल? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच सौदी अरेबिया. तर सौदी अरेबिया हा देश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा देश बनणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सौदी अरबने नुकतीच या युतीमध्ये अधिकृतपणे सामील होण्याची इच्छा व्यक्त केली असून या ऐतिहासिक पावलामुळे जागतिक वन्यजीव संरक्षण मोहिमेला मोठी गती मिळणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे आजचा. सेहत मिशन हे कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर बघा, सेहत मिशन ही जी मिशन आहे ती ICAR आणि ICMR या दोन्ही संस्थेचा मिशन आहे. ओके, तर लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, सेहत मिशन म्हणजेच काय? तर सेहत मिशन म्हणजे काय? तर सायन्स एक्सेलन्स फॉर हेल्थ थ्रू ॲग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भारत सरकारच्या 2 प्रमुख वैज्ञानिक संस्थांचा म्हणजेच ICAR म्हणजेच काय? तर भारतीय कृषी संशोधन परिषद आणि ICMR म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या समितींचा एक संयुक्त उपक्रम आहे. ओके, तर लक्षात ठेवा. हा जो ऐतिहासिक उपक्रम आहे तो मे 2026मध्ये नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. हंगेरी या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर बघा, त्यांचं नाव आहे पीटर मॅग्यार. ओके, तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हंगेरी या देशाची राजधानी आहे बघा बुडापेस्ट. ओके, तर हे शहर युरोपमधील सर्वात मोठे, सुंदर आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक मानले जाते. बुडापेस्ट हे शहर. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे. चर्चेत असणारे बंगळुरूमधील ध्यान मंदिराचे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूमधील म्हणजेच कर्नाटकची राजधानी असणारे बेंगळुरू या शहरामध्ये ध्यान मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7. नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या देशाच्या खेळाडूवरील बंदी उठवली आहे? ओके, तर लक्षात ठेवा. याचं उत्तर असणार आहे बेलारूस. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जी बेलारूस या खेळाडूंवरती जी बंदी घातली होती ती नुकतीच उठवलेली आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, बेलारूस या राजधानी आहे बघा मिन्स्क. ओके,
चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. 2026-27साठी ऊसाचा वाजवी आणि किफायतशीर भाव म्हणजेच FRP किती निश्चित करण्यात आला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 365 रुपये प्रति क्विंटल. ओके, तर ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 2026-27च्या आगामी हंगामासाठी ऊसाचा वाजवी आणि किफायतशीर भाव म्हणजेच FRP बघा, FRP म्हणजेच फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईज. तर बघा ती काय आहे? 365 प्रति क्विंटल म्हणजेच 365 रुपये प्रति क्विंटल. ओके, तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मे 2026 रोजी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो दर आहे तो 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. नुकतेच डी एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्य मध्ये वाघ दिसला असून ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा डी एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्य हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. ओके, तर लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे इटानगर. ओके, तर बघा तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर नुकतेच चर्चेत असणारे डी एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्य हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. ओके, तर बघा जवळजवळ 2 दशकानंतर म्हणजेच 20 वर्षानंतर येथे वाघाचे अस्तित्व अधिकृतपणे समोर आले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा आजचा. INS सागरधोनी म्हणजेच याची बांधणी कोणी केली आहे? तर बघा INS सागरधोनी याची बांधणी केली आहे बघा गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. ओके, या कंपनीने. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स या जहाज बांधणी कंपनीने INS सागरधोनी या जहाजाची बांधणी केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.